आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे। तर विनोद तावडे यांच्या वाहनांची सध्या तपासणी केली जाते। आपण बघतोय विनोद तावडे यांच्या वाहनाची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते। डिक्की उघडून त्याच्यामध्ये काय आहे या सगळ्याची पाहणी निवडणूक आयोग करतोय। विनोद तावडे यांचं वाहन सध्या उघडण्याचे प्रयत्न निवडणूक आयोगाचे सुरू झालेले आहेत। विरारमध्ये विनोद तावडे आहेत आणि त्या ठिकाणी सकाळपासूनच नाट्यमय सगळ्या घडामोडी घडतात आणि अशा वेळेलाच आता निवडणूक आयोग तपासणी करू लागलेला आहे। विनोद तावडेंच्या गाडीची तपासणी निवडणूक आयोगाकडून केली जाते। अधिकाऱ्यांकडून सध्या डिक्की उघडली जाते आणि या डिक्कीमध्ये काय आहे हे देखील पाहिलं जात आहे। विनोद तावडे हे जेव्हा विरारमध्ये कालच आलेले होते आणि त्यानंतर त्यांच्याकडून पैसे वाटप केले जात असल्याचे आरोप बवियाकडून करण्यात आले। कार्यकर्त्यांकडून जमावाकडून देखील विनोद तावडे यांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला। त्या ठिकाणी देखील संपूर्ण नाट्यमय घडामोडी सकाळपासून घडतात। त्यानंतर विनोद तावडे हे बवियाचे प्रमुख यांच्यासोबत देखील इथून निघून गेले। मात्र आता विनोद तावडे यांच्या वाहनाची तपासणी निवडणूक आयोगाकडून केली जाते। विनोद तावडे यांच्या ताफ्यामधील असलेल्या इतर सगळ्याच गाड्यांची आयोगाकडून तपासणी केली जाते। विनोद तावडे हे सध्या विरारमध्ये आहेत आणि विरारमध्ये सकाळपासूनच नाट्यमय घडामोडी घडतात आणि अशा वेळेला कार्यकर्ते देखील महाविकास बवियाचे कार्यकर्ते त्याचबरोबर महायुतीचे म्हणजे भाजपाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत। या सगळ्यानंतर निवडणूक आयोगाकडून देखील आता या सगळ्याची दखल घेऊन विनोद तावडे यांच्या ताफ्यातील वाहनांची त्यांच्याकडून तपासणी केली जाते। या वाहनांमध्ये काही आहे की नाही याची तपासणी सध्या निवडणूक आयोग करत आहे। तपासणी जी आहे गाड्यांची तपासणी ती अधिकाऱ्यांकडून होताना पाहायला मिळतात। थोड्या वेळापूर्वी त्या इनोवा गाडीची तपासणी जी आहे ती या संपूर्ण निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। या ठिकाणचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत शेखर घाडगे यांच्याशी आपण काही वेळापूर्वी बातचीत केलेली होती। तर त्यांनी सांगितलं की जवळपास 9.5 लाख रुपयांचं रोख रक्कम जी आहे ती या सगळ्या तपासणीमध्ये पकडली गेलेली आहे। या सगळ्या संदर्भात गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे। अद्याप देखील निवडणूक अधिकाऱ्यांकडून या तपासणी गाड्यांची तपासणी जी आहे ती आता होताना आपल्याला पाहायला मिळते। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या हॉटेल विवांता हॉटेलमध्ये काही रूम्स जे आहेत ते बुक करण्यात आलेले होते आणि याच ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप जो आहे तो बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला होता आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोप लावलेले होते आणि त्यानंतर विनोद तावडे आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आले आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झालेली होती। या ठिकाणी बवियाच्या कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे जे कार्यकर्त्यांच्या गाड्या आहेत त्या गाड्यांना पंक्चर केलेलं होतं। सध्या या गाड्यांना हवा भरण्याचं काम जे आहे ते आता भाजपच्या या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांकडून केलं जाते आणि त्याचसोबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून गाड्यांमधल्या बॅगांची तपासणी जी आहे ती होताना पाहायला मिळत आहेत। आपण ही मर्सिडीज गाडी पाहू शकतो, हॉटेलच्या बाहेर होती ही। याच गाडीमधनं भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे असतील आणि भाजपचे नेते असतील जे नेते आहेत ते या गाडीमधनं आलेले होते आणि ही गाडी जी आहे ती कार्यकर्त्यांनी पंक्चर केलेली होती। या गाडीमधल्या बॅगेमध्येच डायरी ज्या आहेत क्षितिज ठाकूर यांनी जी डायरी दाखवलेली होती ती डायरी भेटलेल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि आता ही गाडी जी आहे ती हॉटेलमधनं कार्यकर्त्यांकडनं भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जी टायर पंक्चर झालेली होती त्या टायरमध्ये हवा देखील जी आहे ती या लोकांनी लावलेली होती आणि ही गाडी विनोद तावडेंची हो तावडे साहेबांची। तुम्ही तावडेंचे कोण असतात? कोण नाही, मी कार्यकर्ता बीजेपीचा। बवियाचे कार्यकर्ते सातत्याने आरोप लावतात की याच गाडीमधनं डायरी तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघू शकता। तावडे साहेब जेव्हा उतरले तेव्हा त्यांच्याकडे एक लॅपटॉप होता, तीच बॅग होती। त्यामुळे तो विषय सगळा खोटा आहे, ते मॅन्युक्युलेट केलेला सगळा विषय आहे। परंतु बवियाचे कार्यकर्ते म्हणतात की विनोद तावडेंच्या पीएनकडनंच संपूर्ण बॅगेमध्ये जे डायरीज होते डायरीजमध्ये बूथ वाईज किती कोणाला पैसे द्यायचे हे सगळं खोटं आहे, ते मॅन्युक्युलेट केले। मी काय बोलू, डायरी कोणाची आहे त्यांनी समोर दाखवाय, तुम्ही बघितली का डायरी कोणाची आहे, नाव कोणाचं आहे बघितलं तुम्ही? कोण काही पण बोलते आपण ऐका। एवढ्या मोठ्या नेत्यावरती आरोप लावायला त्यांना पण हे वाटायला पाहिजे जरासं की कोण आहेत ते। आरोप लावताना माणूस तर बघा। नाही पण क्षितिज ठाकूर असतील त्यासोबत हितेंद्र ठाकूर असतील हे दोन्ही पितापुत्र जे या ठिकाणचे आमदार आहेत आता निवडणूक लढतायत ते दोघेही आलेले आणि विनोद तावडेंवरती ते टीका टिप्पणी करत होते की विनोद तावडेंनी आम्हाला फोन केले मला या प्रकरणातून बाहेर काढा। नाही तो त्यांचा प्रश्न, मला माहित आहे त्यांनी फोन केले नाही केले। तुम्ही बोलतात तेव्हा मला कळालं की त्यांनी फोन केले। पण
भाजप भव्याच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना काही मारहाण केली आहे का, ज्या पद्धतीने तुमच्याकडनं आरोप होतोय? 10-12 जणांना मारहाण केली आहे. म्हणजे त्यांना बऱ्यापैकी लागले. आता दोघं तिघं वाटे पोलीस स्टेशनला गेलेले पण आहेत. म्हणजे ते त्या शिवसेनेचे सुदेश चौधरी असतील. एक महिला आहे 70 वर्षाची, तिला आश्रय कोणतं हॉस्पिटल, आयुष हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आयुष हॉस्पिटलमध्ये